Hey!
तैसे जागे करी चित्ता काही आपुलिया महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट चार करण्याचा अभंग आजच्या नैमित्तिक सेवेसाठी निवडलेला आहे. आजच्या सेवेचं प्रयोजन आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. सालाप्रमाणे सुरू असणारा हा आपल्या भागामध्ये 2 नंबर झोपडपट्टी या ठिकाणी असणारा हा माऊली भजनी मंडळाच्या वतीने सुरू असणारा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचे बीजोत्सव अधिक नाथषष्ठी नाथ महाराजांचा जन्मदिन सोहळा त्याच्या
दोन्ही सोहळे एकत्र अशा प्रकारचा हा संयुक्त सुरू असतात. हा कालावधीप्रमाणे चालू असणारा सप्ताह, या सप्ताहातली आजची सेवा या ठिकाणी माझ्या मनात आलेली आहे. यथामती यथावकाश धावत्या वेगात अभंगाचं चिंतन पाहूया. सेवेला घेतलेल्या अभंगामध्ये संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणताय. तर बोलूया, ताळा वाती हरवणे पैसे डोळा तैसे लागे करी चित्ता काहे या पुरिया. अभंगावर काही बोलण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा. नेहमीप्रमाणे ही सेवा आहे. सेवा माझी नाही, ही आमच्या तीर्थरूप असणाऱ्या काकांची सेवा आहे. काकांची सेवा आहे, पण आपल्या सर्वांच्या प्रेमातून वडिलांची सेवा आहे. ही या ठिकाणी माझ्या वडिलांची अशी का देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा या नयना या ठिकाणी सेवेला उपस्थित आहे. काकांची नेहमीची सेवा, पण मग त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यातून माझ्याकडे आलेली सेवा आहे. आपल्या सर्वांचं प्रेम आहे. ठीक आहे, काका येत नसतील तर तुम्ही या, अशा तुम्ही या ठिकाणी आलेला आहे बरं. त्यामुळं कसा त्यांचा पण नाही झाला, मग त्यांचा नाही असल्यामुळे मी पण नाही झाला. तुम्ही असं म्हणलं का आम्ही पण नाही झालं नाही असं या ठिकाणी तुम्ही बोलता. मोठा सुंदर सहयोग आहे. आमच्या हरिभक्त परायण श्रीनिवास महाराज या ठिकाणी सेवेला उपस्थित आहे. त्यांच्या समोर या ठिकाणी सेवा करायची आहे. हात खंडा मोठ्या श्रीनिवास महाराजांचा कोणी हात नाही धरायला, पायात धरायचे. कडोपाडी आम्ही चित्रणाला फिरतो बरं का. आपल्या देवीदास महाराजांना माहिती आहे. कडोपाडी आम्हाला गावाला गेल्यानंतर एवढं छान मुदंगवाला कुठलं मिळालं. मुदंगवाल्या मुलीजांना त्यांना दोन दूर येतात. एक म्हणजे दुखताय खुब्यात आणि रुपा कुमार बरं का. दोन माणसाशिवाय दुसरा बोलता येत नाही. अशा अवस्था मोठा सुंदर सहयोग आहे. त्या ठिकाणी श्रीनिवास महाराजांची उपस्थिती आहे. दादांच्या मोठी जन्माला मोठे वैभव आहे लक्षात ठेवा. हरिभक्त परायण गुरुवर्य पितृतुल्य दादा लक्ष्मण महाराज हे सभापतीचं वैभव आहे. त्यांच्या चिरंजीव श्रीनिवास महाराज या ठिकाणी सेवेला उपस्थित आहे. हे आमचे भाग्य लक्षात ठेवा. तेव्हा परिहारात असलेल्या घराचा आमचा अभंगाकडे आपण यायचा आहे. नाथ महाराजांचा जीवनातला त्या ठिकाणी हा प्रसंग थोडासा याच अनुषंगाने आहे म्हणून हा अभंग घ्यायचा आहे. तुकाराम महाराजांचा विजयोत्सव आणि नाथ महाराजांची षष्ठी हे दोन्ही उत्सव एकत्र या ठिकाणी खूप सुंदर असा योग या आपल्या उत्सवाचं हे निमित्त आहे. नाथ महाराजांना हा जो जन्मोत्सव आहे नाथांचा 496 जयंती उत्सव. नाथ महाराजांना किती वर्ष झाली? 496 वर्ष झाली. आणि तुकोबरायांना बीजोत्सव हा 375वा बीजोत्सव. तुकोबरायांना जाऊन 375 वर्ष झाली आणि नाथ महाराजांना आता पंचशताब्दी म्हणजे 500 वर्ष पूर्ण होत आलेली आहे. एवढा दिवस या ठिकाणी हा सोहळा चालतो आहे. हा सोहळा करतो कोण? हा सोहळा भगवान परमात्मा सोहळा करतो. तुका म्हणे गाजे वैकुंठी तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा या ही मंडळा माझी कीर्ती. संतांचे सोहळे भगवान परमात्मा स्वतः करत असतात. का बरं? हे त्याचं ब्रीद लक्षात. आपल्या आकाशाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा ब्रीद तुमचे, हे त्याचं ब्रीद आहे. भक्तांचे सोहळे म्हणून नामदार या ठिकाणी वर्णन करत आहे. सोहळा भक्तांचा रंगेला सोहळा भक्तांचा आरंभ. भक्तांचा सोहळा आरंभ करताय भगवान परमात्मा. कारण हे सोहळे करणं भगवान परमात्मा हे ब्रीद आहे. देव स्वतः म्हणतात ते वैपण
यात उत्तीर्णता लागी भक्तांच्या तरुत्यागी परिचर्या करी. जेव्हा जेव्हा संत महात्मे अवतीर्ण होतात आणि इहलोकी आता संपून निघून जातात, त्यानंतर त्यांचे सवळे करणं हे मी माझं कर्तव्य समजतो, कारण त्यांचं माझ्यावरती ऋण आहे. लक्षात ठेवा. संतांनी म्हटलं काय, तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू सेवा. संतांनी देवाला ऋणी केले आणि मग संतांचे ऋण भगवान सुद्धा व्यक्त करतो बघा. मानी भक्ताचे उपकार ऋणिया म्हणे तो सुद्धा ऋण मानतो आणि म्हणून ते ऋण फेडण्यासाठीच देव अवताराला येतो. ऋण फेडावया अवतार केला, अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला, अवतार केला. अविनाश आला आकाराची. अविनाशी भगवान परमात्मा पण तो आकाराला आला. तुका म्हणे झाला सोपा. जो अरूप आहे तो रूपाला आला, जो अनाम्य आहे त्याने नाम धारण केलं, जो अव्यक्त आहे तो व्यक्त झाला, जो निराकार आहे तो आकाराला आला. अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत. जो अगुण आहे तो गुणवंत झालाय. जो या ठिकाणी निराकार आहे तो आकाराला आला. अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत. हा भगवान परमात्मा अवताराला आला. कशासाठी आलाय? त्यानं अवताराला येण्याचं कारण हे आहे की संतांनी त्याच्यावरती सेवेत ऋण केले. तुका म्हणे भावेन देवा सत्ता राहावी. संतांनी त्याच्यावरती केलेलं जे ऋण आहे ते ऋण फेडण्यासाठी भगवान परमात्मा अवताराला येतो आणि मग तो हळूहळू ऋण फेडतो. बरं का, तो का मला बोललं जातंय हळूहळू फेडी आणि त्या भक्तांनी त्याच्यावरती केलेलं जे ऋण आहे हे ऋण फेडायचं काम करतो. बरं का, हे ऋण फेडतो महाराज. आमच्या नाथांनी तसं ऋण त्याच्यावर होतं काय सांगा. तुकोबरायांचं त्याच्यावरती ऋण आहे, गोरवा काका साहेबांचं त्याच्यावरती ऋण आहे, सगळ्या संतांचं त्याच्यावरती ऋण आहे. आणि हे ऋण फेडण्यासाठी भगवान परमात्मा येतो. लक्षात ठेवा. काका साहेबांच्या घरी गाडगे म्हणते घडले काय सांगा. काका साहेबांच्या घरी गाडगे म्हणते घडलेलं काम केलं. का केलं? कारण त्याचं काका साहेबांचं त्याच्यावरती ऋण आहे. ते ऋण फेडण्यासाठी तो तिकडे गेला. एकटा गेला नाही, आई साहेबांना बरोबर नेहरा आणि दोघंच गेलं नाही. त्यांचं जे वाहन आहे गरुड, त्या गरुडाला पण घेऊन गेला.
गरुडाला गाढव केलं लक्षात ठेवा. नुसतं गाढव म्हणजे आपला राग येतो, पण त्याला गाढव बनवलं. गरुडाचे गाढव केलं तेव्हा त्याला घेऊन जाऊन तिथं कामला एवढं करा लक्षात ठेवा. देव एकटा निघाला होता, पण आई साहेबांनी विचारलं देवा कुठं यायचं का तुला? दोन्ही मुलं यायचं तर करा, पण तुम्हाला असं येता येणार नाही. मी कुंभार होणार आहे, तुम्ही कुंभारी व्हा. मग देव कुंभार झाले, आई साहेब कुंभारी झाल्या आणि गरुडाचे गाढव केले. तेव्हा गरुडाला गाढव केलं, तिकडे जाऊन तेरला भगवान परमात्मा गोरवाखांची सेवा करतो. तुकोबरायांची खरी सेवा केली करायची. तुकोबरायांची तर या ठिकाणी सदा भगवान परमात्माने पूजा केली आहे. सगळ्या संतांनी देवाची पूजा करावी, पण तो देव भगवान परमात्मा तुकोबरायांची पूजा करतो. वर्णन करतो का नाही? दया पूजरे आदरे विमान तकेरे मानवी दिव्यरूपी नत्यागिते दिव्य लोकाश्मी नत्यागिते दिव्य लोकाश्मी दया पूजले आदरे पांडुरंगे ज्यांची पूजा आदराने पांडुरंग परमात्मा करतोय. का पूजा केली असेल? का त्या तुकोबरायांच्या घरच्या कन्या भगवान परमात्मा सेवन केलं असेल? तुकोबरायांच्या घरी भगवान परमात्माने काय खाल्लं महाराज? कन्या खाल्ल्या काय? दशमीच्या दिवशी भगवान परमात्मा आला होता, त्यांच्या घरी त्याला कन्या खाल्ल्या. कन्या खायला काहीच नाही, दरदरीत पाण्यामध्ये रांधी गेला कन्या. आणि तो कन्या भगवान परमात्मा खाऊन या ठिकाणी तृप्ती ढेकर जातोय. देवा म्हणताय तुकोबा सांगू का तुम्हाला, मी कन्या कधी खाल्ल्या तर द्वापारयुगात कन्या खाल्ल्या होत्या, त्यानंतर कलियुगात खायला मिळाल्या. इतके दिवस मला कन्या सुद्धा खायला मिळाल्या नाही. त्या बरं म्हणे कुठं देव म्हणतो कुठं ढालत नाही आवडत नसतो बरं कुठेही ती जेवायला बाहेर जात नाही. भक्तांच्या घरी आवर्जून जात धावतो घरातली भाविकाच्या. अन्य ठिकाणी कुठेही देव न जेवता भक्तांच्या घरी तो जातो. आणि म्हणून तुकोबरायांना देवाला सांगितलं की विदुरा खालच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. तिथं कन्या सेवन केल्या होत्या, त्यानंतर कन्या तुमच्या घरी आज खायला मिळाल्या. कलियुगामध्ये खूप वर्षानंतर, खूप युगानंतर असं म्हटलं तर ते होणार नाही. तात्पर्य भगवान परमात्मा तुकोबरायांच्या पण घरी आलाय. कशा करता? ऋण फेडण्यासाठी. आणि नाथांच्या घरी सुद्धा भगवान परमात्मा आलेले आहेत. कशासाठी आले? ऋण फेडण्यासाठी. तुकोबराय वर्णन करते एकोबाचे ऋण फेडे ऋषी एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी ऋषीचे दोषी गर्भवास. एकोबा म्हणजे एकनाथ महाप्रकाश. तुकोबा म्हणजे तुकोबर आहे, तसं एकोबा म्हणजे नाथ महाप्रकाश. आमच्याकडे भजन आहे काय? ज्ञानोबा नाम या एकोबा तुकोबा निळोबा. ज्ञानोबा नाम या एकोबा तुकोबा निळोबा. हे आमचं पंचायताला लक्षात ठेवा. पंचप्राण आमचे पंचप्राण कुठे आहेत? ज्ञानोबा नामया एकोबा तुकोबा निळोबा. विठ्ठल या नाथांचं असं काही ठिकाणी सेवेचं ऋण भगवान परमात्म्यावरती आहे. ते ऋण फेडण्यासाठी त्याने अवतार घेतलेला. आणि 1-2 वर्ष नाही राहिला, तब्बल 36 वर्ष नाथांच्या घरी आहे. नाथांनी कीर्तन करावं आणि नाथांच्या कीर्तनामध्ये त्या भगवान परमात्म्याला धुई नाथा घरी नाचे माझा
नाथा घरी नाचे माथा उमरड्याचे पैसे शिव आविदा रूप तुझे कैसे पाहू त्यात आये शिव गावली अभंग नाथा घरी नाचे माथा भगवान परमात्मा सखा है तो नाचतोय नाथांचं कीर्तन पुढे चालू आहे मागे त्या ठिकाणी तो नाचतो सगळ्या लोकांचं लक्ष कीर्तनाकडे नाही मागच लक्ष आणि हे नाचाच्या बसले माझ्याकडे पाहायला तो श्रीखंड्याच्या विषयात भगवान परमात्मा श्रीखंड्या कार्यक्रम नाचायला लागलेला आहे नाचणाऱ्या श्रीखंड्याकडे पाहावं सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडेच आहे ह्याला बाहेर धावावं जबाबदार कोण होते आम्ही कृष्ण महाराज होते का लाभांच्या घरी या ठिकाणी जबाबदार कोण आहे दत्त तपोदारी करी ज्यांच्या देव आले घरी दत्त महाराज स्वतः हातामध्ये काठी घेऊन दंड घेऊन उभे ते नाथांचा काय वैभव असेल लक्षात नाथांच्या कीर्तनामध्ये जबाबदार म्हणून कोण दत्त महाराज स्वतः आहेत आणि त्या दत्त महाराजांना नाथाला सांगावं पोरं कुंभकडे सगळ्या नाचतोय सगळ्या लक्ष तिकडे आहे त्याला बाहेर काढवा नाथांनी त्या नाथांचं ऐकावं लागेल त्या जबाबदाराने काय करायचं त्या श्रीखंड्याचा असं समजा श्रीखंड्या बाहेर न्यायला गयावया करा अहो नाही बाहेर मला घालवू नका मी थांबतो बरं आता नाचत नाही मी गोंधळ घालत नाही मी थांबतो म्हणे शांत बसतो नाही ती नाथ महाराज मला का होती वाटत लागलं तरी त्याला हाताला धरून बाहेर घेऊन सोडावं फार मोठा समाज त्या समाजाचं घेऊन सोडावं कारण महाजारी जबाबदारी यायच्या श्रीखंड अरे तू हिता आला का आता जाता ना बाहेर इथं नाचत पण नाही गोंधळ पण करत नाही असं म्हणून गयावया करा कारण त्याला कीर्तनाची आवड लक्षात कीर्तनाची गोडी वैकुंठ का हवी झाली पुढी देवाला कीर्तन किती आवडतंय तुकोबराय वर्णन करताय कीर्तनाच्या वाटे बराडी आई सलोटे बराडी आई सलोटे बराडी आई सलोटे बराडी म्हणजे एखादा दुष्काळात असतं भिकारी भनंग 8 दिवस जेवण मिळालं नाही तर सांगावं कुठं चला तुझं सुद्धा पंगत आहे 2 नंबर मध्ये असं जरा कळा तर तो काय करेल धावत येतो महाराज आणि तसं देवा त्याला कळालं की कीर्तन सुरू आहे इथं कीर्तन सुरू आहे म्हणलं तर धावत येतो महाराज कीर्तनाच्या वाटे बराडी आईसा लोटे असं कीर्तनाची आवड आहे वैकुंठातून धावून येणारा देव मग तो श्रीखंड्या कीर्तन कसं मिळवलं श्रीखंड्याच्या विषयात नाथांच्या घरी कीर्तन श्रवणाचं काम करावं नाथावं महाराज नाथांची सगळी सेवा करायची नाथांच्या घरी तर काय काय करावं श्री एकनाथ सदनी माझ
गंगेचे पाणी कावडीने भरतो ही सगळी कामं करायला कावडीने पाणी जा घरी नाथांच्या घरी त्याला काय करावं महाराज पाणी भरावं पाणी लक्षात ठेवा आज आमच्याकडे पाणी भरायची किती मोठी पंचायत नाही आपण काय म्हणून करावं सोडून द्यायचं पण नाथांच्या घरी पाणी वाहतोय देव 36 वर्ष बाहेर काय अहो अजून पण पाणी वाहतोय आजही चमत्कारात तुला पाहायला मिळेल आज सुद्धा श्रीखंडाची कावड नाथांच्या वाड्यामध्ये हौदात पडल्याशिवाय नाथांच्या वाड्यातला हौद पूर्णपणे भरून वसरून वाहत नाही आजही हा चमत्कार नाथांच्या षष्टीच्या दिवशी नाथांच्या वाड्यामध्ये अख्खा गावाने ढाकळ्याने पोचाव्यात तरी हो फिरत नाही आणि जेव्हा श्रीखंडाची कावड येऊन पडते तेव्हा तो हौद ओसंडून वाहायला म्हणजे नाथांच्या घरी पाणी वाहण्याचं काम श्रीखंड कधी करतोय आजही करतो लक्षात आजही तो करतो असे ज्यांची या ठिकाणी अधिकार संपूर्ण हे महात्म्य आहे त्या नाथांच्या घरी भगवान परमात्मा राहतो त्या नाथांचं काय वर्णन करावं महाराष्ट्राचं म्हणून अशा नाथांचा षष्टीचा उत्सव काल झाला म्हणून नाथांच्या जीवनाचे काही प्रसंग सांगता यावेत त्या उद्देशातून आजच्या ठिकाणी जेवढे आपण घेतलेलं आहे नाथांचा लहानपणीचा विचार केला असता नाथ महाराजांचा जन्म झाला तर मूळ नक्षत्रामध्ये जन्म झाला मूळ नक्षत्रावर जन्म नाथांचा झाल्यामुळं आई वडील लवकर वारले नाथांचा जन्म झाला मूळ नक्षत्रावर मुळावर आले आपण म्हणतो काय हो बघा कार्टन मुळावर आई एखाद्याला म्हटलं म्हणजे काय ज्या बाळाचा जन्म मूळ नक्षत्रावर होतो त्याचे आई वडील लवकर मरतात नाथांच्या घरी तेच आहे नाथांचे वडील सूर्यनारायण महाराज आणि रुक्मिणी माता आहेत पण हे दोघंही नाथांचा जन्म मूळ नक्षत्रावर असल्यामुळे दोघंही निवडले आणि मग आजी आणि आजोबा चक्रपाणी महाराज आणि आजी सरस्वतीबाई या दोघा आजी आजोबांनी नाथ महाराजांचा सांभाळ केला लहानाचे मोठे नाथ महाराज थोडे होत आहेत पण लहानपणापासूनच पारमार्थिक फार मोठी ओढ कारण हे अवतारी महात्म्य तसे माऊलींचा अवतार आहे ना आमच्याकडे महाराज मन आहे ज्ञानोबाचा एक नामयाचा ज्ञानोबाचा पुढचा अवतार नाथ महाराज असल्यामुळे लहानपणापासूनच फार मोठी अंतःकरणामध्ये एक प्रकारची श्रीगुरूंच्या भेटीची उद्विग्न नाव असतात प्रत्येकाला काय पुढे करावं हेच वाटतं विचारावं पोसावे ह्याची वाटे जे जे भेटे तयारी देव कृपा करीत काय लाद राखीव 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 ज्ञान पडकर हे विचारतो का म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा कोणाला गाठ पडताना हो देव मला कधी दर्शन माझे श्रीगुरू मला केव्हा भेटतील मला श्रीगुरूंच्या आशीर्वादातून भरभर भेट कधी घेऊन सांगा कारण आपण हे विचारलं एवढ्याशा काळानं काही त्या लोकांना वाटलं की एवढं एक भरपूर आहे विचार ह्याला यथार्थ योग्य श्रीगुरूंची भेट झाली पाहिजे म्हणून त्याला सांगितलं बाळ तू असं कर तुझी इच्छा पूर्ण करणारे असे फार मोठे अधिकार संपन्न महात्म्य आहे पण आपल्या गावापासून जवळ असणारा जो देवगिरी किल्ला आहे त्या देवगिरीवरती आहे तर कधी मिळेला म्हणून देवगिरीला त्याला पाठवलं देवगिरीचे किल्लेदार त्यावेळेस जनार्दन स्वामी महाराज हे फार मोठे अधिकार संपन्न भगवत महात्म्य होते लक्षात दत्त महाराजांचे थोर उपासक दत्त महाराजांचे दोघे एकत्र जीवन काय अधिकार असतात जनार्दन स्वामी आता जनार्दन स्वामींच्या भेटीला तुझा तिथं तुझी या ठिकाणी सर्व इच्छा पूर्ण होती त्या नाथ महाराजांना सांगितलं गेलं नाथ महाराजांनी आजी आजोबांची भेट घेतली नाही त्यांना सांगितलं नाही विचारलं नाही काही नाही अचानकपणे रातोरात ते बाळ घेऊन पडून गेलं वय काय असेल 7-8 वर्षाचं वय असेल फार
पण कशाचा विचार न करता विंचू काटा जंगल वन जंगलात हवेतून अशा प्रकारे त्या ठिकाणी पैठण कुठे देवगिरी किल्ला कुठे पाहत एवढा प्रवास करून ते बाळ मुक्काम करत पोहोचलं देवगिरीवरती आणि किल्लेदारांच्या त्या किल्ल्याच्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचलं. तिथल्या सेवकाने त्यांना अडवलं, ए थांब छोकरा, पुढे जायचं तुला? अहो म्हणजे मला स्वामीजींना भेटायचं एवढ्या बारक्या लेकराला कोण सोडा लागले यात? बाहेर थांबलं महाराज. एक दिवस झाला, 2 दिवस झाला, पूर्ण बाहेर जायला तयार नाही. तिथे शिपाई होत आणि मुसलमान, ए वा एवढ्या मोठ्या फॅमिलीची आमची किल्ल्याला साहेब आहे, त्यांची तुझी भेट घडवून कशी भेटायची? काय म्हणून सांगायचं परत तुला भेटायला आले कसं म्हणून तुला तुला जाता येणार नाही, त्यांच्या भेटीची तू आशा करू नको, जा निघून. तर पण त्या बाळाचा पण हट्ट असतो, लक्षात ठेवा. असे म्हणतात की 3 हट्ट फार घट्ट असतात माने महाराज. 3 हट्ट घट्ट करायचा. कुठले कुठले? एक म्हणजे बाळ हट्ट, दुसरा म्हणजे स्त्री हट्ट, तिसरा म्हणजे तुम्हाला पाठ आहे म्हणून मला बोलला बरं का. बाळ हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट हे 3 काका विरोधात हे 3 हट्ट हे घट्ट हट्ट आहेत. 3 हट्ट फार घट्ट हट्ट आहेत. काही गरज नाही, लक्षात ठेवा. मार्च एंड आहे, जरा पगार नाही, त्या संधी उठले काही नाही, साडी पाहिजे का पाहिजे नसतं. स्त्री हट्ट म्हणा. राज हट्ट तसाच आहे. राजांना काही विचार करायचा नाही, पाणीपट्टी भरली पाहिजे म्हणजे भरली पाहिजे. मग वर्षातलं पाणी 3 महिने घ्या का 6 महिने घ्या, तरी सांगितलं ना एवढं आहे का भरा तर राज हट्ट म्हणतात. राजा म्हटलं राजाला हरी असतो. राज हट्ट, स्त्री हट्ट आणि बाळ हट्ट. बाळ हट्ट पण समाज बाळ हट्ट म्हणजे लेकराने हट्ट केला तर पूर्वाभास लागते. काही या ठिकाणी सुद्धा आदिल नसते, लक्षात ठेवा. तेव्हा हा बाळ हट्ट होता. नाथ महाराजांनी ठरवलं की नाही कोणत्याही परिस्थितीत शेंबीत होतो वा पारंबीत होतो स्वामीजींना भेटल्याशिवाय जायचं. योगायोगाने गुरुवारचा दिवस किल्ल्याचे दरवाजे उघडून स्वामीजींची स्वारी बाहेर पडते. बाहेर पडणाऱ्या स्वामीजींचं लक्ष गेलं तर दरवाजाच्या बाजूला एक पोरगा उभा आहे. तुमचाच पोरगा दिसला, छोटासाच आहे. आणि मग त्यांच्या नजरेतून सुटलं नाही. बोलवायला पोरला इकडं त्या बाळाला बोलवून घेतलं. बाळ कोण आहेस तू? मी कोण आहे ह्याची ओळख करून घेण्यासाठी मी इकडे आलो. मी या ठिकाणी तुम्हाला शरण आलेलो आहे. महाराज मला आपल्या आश्रयाला राहायचं आहे. मला तुमच्याकडून या ठिकाणी अनुग्रह घ्यायचा आहे. मला तुमच्याकडून या ठिकाणी स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे. नाथ महाराजांना त्या ठिकाणी गुरूंचा आश्रय मिळाला. लक्षात ठेवा. नाथ महाराजांना स्वामीजी घेऊन घेतलं. ठीक आहे मला राहा. आता काय सांगावं महाराज, राजापर्यंत वैभव सांगणार. एवढे मोठे किल्लेदार असणारे स्वामीजींनीच आज्ञा केली की राहू हे बरोबर आहे माझ्यासोबत, कोण नाही म्हणणार. एवढा वेळ जे शिपाईंनी आज सोडलं होतं ते शिपायाला उचलून कडे नाथांचं फार मोठे या ठिकाणी प्रेम त्या स्वामीजींना मिळालं. स्वामीजींचं प्रेम नाथ महाराजांना मिळालं. स्वामीजींच्या वरती विशेष कृती करते महाराज नाथांनी. आणि नाथांचं पण विशेष प्रेम त्या स्वामीजींच्या वरती होतं. स्वामीजी हळूहळू जबाबदारी त्या बाळावरती देत आहे. एके दिवशी असं झालं की स्वामीजी पूजा करताय, ध्यान अवस्थेमध्ये आहे. इतक्यात त्या ठिकाणी परचक्र आलं. परचक्र आल्याची चाहूल लागली. नाथ महाराजांपर्यंत लोक पोहोचला की फार मोठं परचक्र आलेलं आहे आणि आपल्या देवगिरी किल्ल्यावरती हल्ला सुरू केला. स्वामीजींचा पोशाख होता, चिलखत वगैरे ते पोशाख सगळा हल्ला घातला आणि नाथ महाराज घोड्यावर सवार झाले. सैन्य घेऊन तुटून पडला अक्षरशः सैन्यावर. आणि स्वामीजींच्या पोशाखात स्वामीजी आले काय असं वाटून ते परचक्र घाबरून पळून गेलं. आणि हल्ला बदलवून लावला. स्वामीजींची यथावकाश या ठिकाणी समाधी उत्थापन झाले. आणि मग सेवकांकडून त्यांना कळालं की महाराज आपल्या किल्ल्यावरती फार मोठं संकट आलं होतं, परचक्र आलं. मग तो परचक्र परतवून लावलं म्हणे. कोणी
अहो ते नाथ महाराज एवढ्या साऱ्या बाळानं तुमचाच पोशाख अंगात धारण करा आणि तुमचंच पोशाख अंगात घातल्यामुळं आणि या ठिकाणी फार मोठ्या द्वेषानं घोड्यावरती बसून आक्रमण केलं आणि त्या सगळ्या फार मोठ्या आवेश पाहून शत्रू असायचं भयभीत झालं पळून गेलं त्यांनी. बापरे वा 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 नाथा वा शूर आहेस तू बरोबर लक्षात ठेवा. फार मोठं आणखी त्याच्यावरती मनचिंतन नाथांच्या वरती या ठिकाणी किल्लेदार असणारे साहेबजींनी आणखी जबाबदारी टाकले. नाथ महाराजांच्या वरती कसली जबाबदारी टाकली आता हिशोबाचं काम करायचं. नाथ महाराज तुम्ही आता हिशोब सांभाळायचा आहे. संपूर्ण किल्ल्यावरती होणारा जमा खर्च त्याचा हिशोब फार मोठी जबाबदारी नाथांच्या वरती टाकली. आणि मग नाथ महाराज म्हणतात की ठीक आहे तुमची आज्ञा म्हणून ही सेवा तुम्ही सांभाळायचं का. म्हणजे एके दिवशीचा प्रसंग नाथ महाराज रात्रीच्या वेळेला स्वामींची सेवा करताय. पाय दाबलेले आहेत. श्रीगुरूंची सेवा करायला लागते लक्षात. श्रीगुरूंच्या सेवेमध्ये दुसराही चालत नाही लक्षात. स्वामींची आज्ञा सेवकाप्रमाण ते असे होतं कोण कामाने. आणि आपल्याला मोठा गंमत काका नेहमी म्हणतात शिष्या हे काम आले करतो का. मग त्या शिष्याला महाराज तुमचं पाय कसा सोडू. तुमच्या पायाजवळ आहे काम करायचं नाही म्हणून तुमचं पाय कसा सोडू. आणि शिष्य आमंत्रण आलं जेवायला जातो का. महाराज तुमच्या आज्ञा कसं मोडू. जेवायला जाऊ म्हणजे आज्ञा कशी मोडू आणि काम सांगितलं पाय कसा सोडू. भारी काम सांगितलं का पाय कसे सोडू आणि जेवायला द्रवला आज्ञा कशी मोडू. अशा ठिकाणी असो त्या श्रीगुरूंची सेवा करणारे हे नाथ महाराज स्वामीजींची या ठिकाणी पाय लागलेले आहेत. स्वामीजींना डोळा लागला आणि मग त्यानंतर बाजूला या ठिकाणी त्यांनी समई लावली. समईच्या प्रकाशामध्ये हिशोबाचं काम या ठिकाणी शोधत बसतो. त्यांना काहीतरी एक रुपयाची या ठिकाणी चूक सापडत नव्हती आणि त्या रुपयाचा हिशोब शोधून काढण्यासाठी नाथ महाराज शोध घेत आहे. पुन्हा एकदा सगळा जमा पत्र पाहिलं. पुन्हा एकदा सगळं नागरी बाजू पाहिली. जमा आणि खर्च याचा ताळेबंद पत्रक त्याला मराठीमध्ये बॅलन्स शीट म्हणतो का. त्याला मराठीमध्ये काय म्हणायचं बॅलन्स शीट. बॅलन्स शीट जुळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे. तेव्हा खूप झाला 1 रुपयाला हिशोब सापडला. रात्रीच्या 11 वाजले 12 वाजले 1 वाजला 2 वाजले पाहता 3 साडेतीन पहाटेची वेळ झाली. आणि मग तो शोधता हा अरे हिशोब रुपये आपलं सापडले. महाराजांनी काय केलं टाळे वाजवून मोठ्या वेळी सापडला. काय सापडली चूक सापडली. 1 रुपयाची चूक कुठं सापडली. त्यांना त्या हिशोबामध्ये चूक सापडली आणि मोठ्या टाळे वाजवून सापडले म्हटल्यामुळं थोडासा आवाज झाला आणि त्या शांत वातावरणाचा आवाज स्वामीजीपर्यंत पोहोचला. आणि मग स्वामीजींना जाग आली. उठून पाहतायत तर हे पोरग माझं पाय दाबलं मला कधी कळलं नाही. आणि परत समोरीच्या उजेडात हिशोब करत असतो. नाथा अरे झोपलो नाही मला नाहीतर का सांगितली मी का सांगलो होतं तुम्ही हिशोब करत होतो. आणि हिशोबामध्ये 1 रुपयाची चूक मला सापडत नव्हती बरं का. आणि ती चूक शोधण्यासाठी मी काय केलं तर मी या ठिकाणी त्यावेळेला स्वामीजी म्हणतायत बाळा 1 रुपयाची चूक शोधण्यासाठी जर तू रात्रातच लागत असशील असे जर पद्धतीने तू देवाला शोधत असेल देव कसा पडणार. तेव्हा अशा प्रकारे करायचं असतं. तुकोबाई सुद्धा हेच सांगताय आपला जर ताळा चुकत असेल तर हा ताळा जुळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर डोळ्यात तेल घालून बसलं पाहिजे. याप्रमाणे अभंगाचं पहिलं चरण सुखलियाचा
आपल्याला ताळा चुकला असेल तर काय करावं? ताळा चुकला असेल तर ताळा बरोबरीपर्यंत आपण काय करायला पाहिजे? शोध घ्यायचा पाहिजे. आपलं कुठं चुकतंय? गणित आपण चुकलं तर आपलं उत्तर बरोबर आहे किंवा नाही आता पडताळा घेणं म्हणजे ताळा करणं, हो की नाही? तेव्हा हा ताळा बरोबर आला पाहिजे. ताळा म्हणजे जमा खर्चाचा हिशोब, आणि हा पडताळा जर आपला चुकत असेल तर सहज म्हणून ताळा बरोबर येण्यासाठी काय केलं पाहिजे? वाती घालून पैसे डोळा. वाती घालून पैसे डोळा म्हणजे व्यवहारात म्हणे डोळ्यात तेल घालून, डोळ्यात तेल घालून आपण म्हणजे जास्तीत जास्त काळजीपूर्वक डोळ्यात तेल घालून म्हणजे खरोखरच तेल घालायचं खरोखर डोळ्यात तेल नाही, डोळ्यात तेल घालून काम करायचं म्हणजे काळजीपूर्वक अत्यंत काम करायचं. गडिया ताळा वाती घालून पैसे डोळा, पैसे जागे करी चित्ता काही आपुलिया हिता विठोबा. गडिया ताळा वाती घालून पैसे डोळा, पैसे जागे करी चित्ता काही आपुलिया हिता तुकोबरा. ज्याप्रमाणे आपल्या ठिकाणी हिशोबामधील ताळा जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत डोळ्यात तेल घालून काम करत राहतो. पैसे जागे करी चित्ता काही त्या प्रकारे आपण आपलं हित व्हावं यासाठी आपल्या चित्ताला जागे ठेवावं. आपल्या चित्ताला जागे ठेवायचं आहे का बरं? आपल्याकडून हित झालं पाहिजे. आपले हित आपण पाही संकोच येतो मदती काही. आपलं हित होणे गरजेचं आहे. संतांना पण आपली काळजी काय वाटते? आपलं हित पाहायला पाहिजे. आम्ही जन्माला आलेलो आहोत, हा जन्म मिळाला हा निरोदेह दुर्लभ आहे. निरोदेह दुर्लभ जाणार शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवावं सुद्धा मागा. आम्हाला मिळालेला निरोदेह हा दुर्लभ आहे, हा क्षणभंगुर आहे, कधी सत्य कळत नाही. म्हणून मिळालेल्या निरोदेहात आमचं हित झालं पाहिजे. हे हित होण्यासाठी आपण जागा राहिले पाहिजे. माझ्या लक्षात संत महात्मे म्हणून आम्हाला जागृती देतात. संत महात्मे जागा करतात का नाही? जोपणार जागे आमचे देवीदास महाराज आहेत, त्यांना माहिती आहे जुन्या काळात शिंदे गुरुजी शिंदे गुरुजींनी आवडी ठोकायली.
आरोग्य समजलं, भावना समजलं म्हणावं. झोपणार, जागे व्हा. दोन असलं ना, तिसऱ्यांदा गमतीनं म्हणायचं, जागे असणार, झोपी राहा. तरी गमतीनं म्हणावं. आम्हाला संत महात्मे जागा करतायत. का जागा करतायत? आम्ही आमच्या हिताच्या ठिकाणी झोपलेला, म्हणून आपलं हित आपण जाणलं पाहिजे, जागे राहिलं पाहिजे. आपल्या हिताचे आपण सायास केले पाहिजे. आपल्या हिताचे न होते सायास गर्भदारास धनवित. आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जर जागे न राहता असं आपलं आयुष्य जर वाया घालवलं तर मग काय होईल? फार मोठे दर आहे. चोर निजल्या नाडून भागा नाही. म्हणून आता जागा रे भाई, जन्माच्या संत महात्म्या आम्हाला जागा का बरं? धनदारा पुत्र जन बंधू सोयरे विषून सर्व मिथ्या आहे, सगळं खोट आहे, हे सगळं नाशवंत आहे. त्या सगळ्या गोष्टीचे तुम्ही जाणीव ठेवा आणि आपलं हित कशाला ठेवत? आपलं हित आपण साधू शकलो नाही तर जन्म वाया जाणार आहे. हे वाया जाऊ नये म्हणत असेल तर आपलं हित करा. हित कशामध्ये? हित ते करावे देवाचे. एकवीर मन करून या चिंतन करावे, त्यामध्ये आपलं हित आहे. आपलं हित कशात आहे? आपण नामचिंतन करण्यामध्ये करत आहे, म्हणून हे चिंतन अखंड करत राहा. म्हणून ही जागृती चित्ताच्या ठिकाणी व्हायला पाहिजे आहे. म्हणून महाराज सांगतायत, तैसे लागे करी चित्ता काही आपुल्या हिता. तैसे म्हणजे कैसे? 3 दृष्टांत सांगितले. पहिला दृष्टांत, आमच्याकडून ताळा चुकतोय, ताळा बरोबर येण्यासाठी आम्ही डोळ्यात तेल घालून सतत त्याला जागा राहायला पाहिजे. तैसे लागे करी चित्ता काही आपुल्या हिता. दुसरा दृष्टांत अभंगाच्या 3ऱ्या चरणात, विपक्षिले सेवेला घेतलेल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबरा दुसरा दृष्टांत सांगत आहे. ऐका कसं जागा राहावं आपण. भिक्षे दिले धन
तेथे गुंतलेसे मन. दृष्टांत सांगण्यासाठी महाराज उदाहरण देतात ते म्हणजे कंजूस माणसं. कंजूस माणूस कृपण धनाचा कृपण लोभी द्यायचा. एखादा लोभी म्हणून तो कसा असतो कंजूस मारवाडी. खूप मोठा चंगड असतो कसा आणि तो कसा आहे तर त्याचं वर्णन करायचं. सर्व भावे लोभ्यावडे हे धन पैशापडी मला सगळ्यात जास्त धन हे त्याला फार आवडतं. काही केला तर खर्च करायला तयार होतो. कोणत्याही वेळी पैसा खर्च करायचा नाही म्हणजे नाही असा अत्यंत कृपा. 2000 लोक होते म्हणतात काही करायचं नाही. दिवस देवाकडे लावायचं किती कृपा देवासमध्ये यावा म्हणलं आहे. नवीन लग्न झालं बायकाने झालं लाव देवा थोड्या वेळा पण लगेच देतो बरं काय तेल काय थोडं स्वस्त आहे का तुम्हीच मागे बरं म्हणलं बंद करते बरं का लगेच बंद करते तुम्ही नाही मला शेताकडे मुक्कामा लावावं लागेल. खळे हरित पण अजून धान्य मोठी बांधून घरी येऊन पडूस तर खळ्यावर जाऊन झोपावं लागतं. मी जातो खळ्यावर झोपायला आणि तू मात्र काय कर घरीच थांब दिवे लाव थोड्या वेळ लगेच बंद कर. बरोबर करते म्हणे काय हरकत नाही. तिनं विचारलं दिवे लागण्याची वेळ होती दिवा लावला आणि हा बिचारा काय केला की गेला शेताकडे. अंधार पडला पोहोचला शेतात तर त्याला वाटलं आपली बायको म्हणजे आपलीच बायको. विसर म्हणी बिचारी आहे. देवाला तिनं लावला खूप वेळ वारं ठेवला तर किती तेल जळलं असं होईल. यापेक्षा आपण महागारी लावून बायकोला हात मारून विचारावे म्हणून ते आलं का महागारी आलं दार उघडायला ए ऐकी बरा कोण आहे अगं मी तुझा नवरा आहे म्हणे आवाज म्हणतोय ना दार उघड ते उघडला दरवाजा आणि बघितलं जाऊन देवाकडे विधवला का नाही देवा अहो म्हणजे तुम्ही तर ऐकत नाही भाई तुमचीच बायका मला इथं नांदता येत आहे. तुम्ही मला सांगितलं होतं की देवाला लावून लगेच दिलं. मी एका हाताला देवा लावला लगेच देवा लावला म्हणजे दिलं पण येडा का काय आहो म्हणजे तुम्हाला काय कळतं का नाही. तुमच्या आपल्या लग्नामध्ये माझ्या बापानं किती मोठा बहुमूल्य असा जोडा तुम्हाला दिला होता. कोल्हापुरी चप्पल दिली होती. ती चप्पल तुम्ही पायात घातली शेत आपलं 2 किलोमीटर लांब पायात घालून तेवढ्या लांब गेला आणि पुन्हा जेव्हा विधवासाठी कोण सांगा पुन्हा महागाई आला. जायचं 2 किलोमीटर आणि यायचं 2 किलोमीटर काय झिजली काय सांगावं चप्पल झिजली असेल किती गिडी का काय म्हणे तुझा नवरा आहे मी पण हो चप्पल बदल थंडी नाही करत चप्पल बदल ह्याला म्हणायचं कंजूस ह्याला म्हणायचं लोभी. काही करणार नाही काही करणार नाही. तुकोबरायांच्या भाषेत सांगून बरे धन लावी पोराची भांडण नाही नारायण दुकान म्हणे स्मरण. या ठिकाणी असे भरपूर धन दाखवायचं तर मरून जाय त्याचा उपयोग आपण करायचा नाही. हे लोक मिळाल्यावर जग मरत नाही ती मग काय करते पुन्हा दुसऱ्या भुजंग होऊन त्या धन असे हे लोक असतात. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन थोडक्यात 10 प्रकार असतात. तुकोबराय वर्णन करताय असा तो लोभी माणूस आहे. पूर्वीच्या काळी काही गंगाधर नव्हत्या काही नव्हतं. मग हे जे भरपूर सोनं आहे त्याला काय करावं कुठेतरी या ठिकाणी भूमीमध्ये खड्डा खोदून लपवून ठेवावं. भरपूर सोन्याचे आता आमच्याकडे आजूबाजूला बघण्यात आहे का अशा आमच्याकडे म्हातारी आहे ती सांगते भागवत महाराज मी माझ्या हाताने पाठी सोनं उकडल्यावर लपवून ठेवलं बरं का. म्हातारीला म्हणलं उकडला कुठे उकडला गेला का उकडल्यामध्ये पाठी सोनं लपवून ठेवलं म्हातारी अजून काय आम्ही करत. आता ते म्हातारी आहे पण उकडला राहिलं नाही सोनेला राहिलं नाही ठरवलं द्या तेव्हा जिथं लपवून ठेवलं सोनं आहे त्या ठिकाणी तुझं मन राहील का नाही तो काय समजा विक्षेपले धन तेथे गुंतले मन हे कसं आहे ना तैसे वागे करी चित्ता काही आपुल्या हिता. बाकी काही डोक्यात घेऊ नका. बाकी सगळं कसं आहे सगळं नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य भरतो काळाचा उधार. सगळं जर नाशिवंत आहे तर नाशिवंत होती त्याबद्दल वाटतं हात करता. तुकाराम महाराज म्हणतायत
नाशिवंतासाठी कार्यक्रम कशा अटी हे कसं आहे नाशिवंत सगळं त्या ठिकाणी नाशमान आलिया आकारा अवघे नाशे लक्षात जे जे काही दिसतंय ते सगळं नाशमान आहे ना मग ह्याची तुम्ही जाणीव ठेवा म्हणून महाराज अभंग जायचा शेवटच्या वेळा सांगतायत नाशिवंतासाठी नाशिवंतासाठी तुका म्हणे करीशी अटी अटी म्हणजे अट्टहास करणे काय अट्टहास करून बसलाय बाबा काही सगळं सोडून दे आणि जागा हो आणि आपलं हित कर कैसे लागे कधी चित्ता का हे या पुढे आहे का या प्रकारे या ठिकाणी नव्हत्या वेगामध्ये आपण चिंतन बाहेर प्रयत्न केला ते अनुभव व्हायला सुरुवात व्हायला गाडी निघाली तरी पण उत्तम ड्रायव्हर कुठला उत्तम ड्रायव्हर कधी का हरला वेळेत लागेल पोहोचवण्याची बरोबर काय हो बघा खूप बरोबर का 4 तासाची एसटी जर का 7 तासाने पोहोचल्या बरोबर सगळे कोणाशी मिळते आपण या ठिकाणी वेळ न लावणं योग्य ठरेल 9 वाजलेले आहे सप्ताहाची सेवा आहे तर कसं आहे बघा खांदेकरी दररोज केलंय मोठं बदल केलं मड्याला आपण घामले खांदेकरांची काळजी तरी घेतली पाहिजे पुढच्या त्याला खांदेकरी कमी मिळते म्हणून आपण या ठिकाणी त्याचं गांभीर्य राखलं पाहिजे येऊन थोडा सप्ताहातील उत्सवातील सेवा आहे त्याच्यावरती आपण या ठिकाणी वेळेमध्येच हे कार्यक्रम संपवले पाहिजे त्याचं वक्त्यानं भान ठेवलं पाहिजे फार मोठी आपली सारी प्रेमाची मंडळी आहात आपल्या सगळ्यांच्या या निमित्तानं दर्शनाचा योग या ठिकाणी आलेला आहे त्यामध्ये जसं काही चिंतन पाहता येईल बाहेर आहे तेव्हा या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा नाशिवंतासाठी तुका म्हणे करीशी अटी तैसे जागे करी चित्ता काही या बोलिया हिता भानुदास एकनाथ भानुदास
कैसे जागे करी चिंता कैसे जागे करी चिंता जय जय
पूर्वी त्यांची सेवा असायची, त्याच्यानंतर आमचे मार्गदर्शकच असणारे भागवत महाराज देवकते त्यांनी सुद्धा आमच्या सप्ताहामध्ये कोणत्याही प्रकारे कीर्तनाची तारीख दिली तर खंड कधीच पडू दिला नाही. आणि महाराज यापुढेही असंच आपलं सहकार्य व मार्गदर्शन आशीर्वाद आमच्या या मंडळाच्या पाठीशी असावे हीच या ठिकाणी या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी भावना व्यक्त करतो. महाराज